सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता लाडक्या बहिणींची लॉटरी लागली। मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार। आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं टाकलेले आहे। लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट जे की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा केलेले आहे। बैठकीमध्ये मोठा निर्णय, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व महिलांना पैसे इथं वाटप इथं सुरू झालेले आहे। कोणत्याच महिला इथं वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। तर आता सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात। आता या महिलांना आणि या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये पहिला जो काही टप्पा वाटप सुरू झालेले जिल्हे यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर। तर 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। बिग अपडेट म्हणजे सरकारकडून जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरुवात झालेली आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहे आणि यामध्ये कोण पात्र आहेत, तर आता यामध्ये महाराष्ट्रातील जे काही महिला यामध्ये पात्र आहेत, तर ज्यांना पहिले लाभ मिळत आहे 1500 रुपये, तर अशा महिलांना पैसे इथं येत आहे। ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे, तर अशांना पैसे इथं येत आहे। वार्षिक उत्पन्न, आता ज्या महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत, तर अशा महिलांना पैसे इथं येत नाही आहे। त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 जे काही मार्च आहे। 31 मार्चनंतर लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हाला येण्यास अडचण जाऊ शकते। तर लगेच तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या व तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते चेक करून घ्या। आता 1500 आणि 1500 दोन्ही हप्ते एकत्रच असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं टाकलेले आहे। आता जिल्ह्यानुसार लाडकी बहीण योजनेचे सध्या पैसे वाटप इथं सुरू झालेले आहेत। तर यामध्ये पहिला टप्पा जे काही यामध्ये आहे, यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर। तर 3000 रुपये आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। दुसरा टप्पा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल। यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। तर दुसरा टप्पा या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। तर घाबरण्याचं काही कारण नाही। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो। जर तुम्हाला पहिले पैसे मिळत होते त्यानंतर बंद झाले असेल, तर आता तिसरा टप्पा लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली। तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 1500 आणि 1500 अशी मिळून जे की बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बाकी जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तर या जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागू शकते पैसे जमा होण्याकरिता। तर आता लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं जाहीर केलेला आहे। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, तुमचा अर्ज पेंडिंग आहे, केवायसी राहिलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी 181 यावरती तुम्ही कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, त्याचप्रमाणे तुमचा फॉर्म पेंडिंग का आहे, रिजेक्ट का झालेला आहे, तुम्हाला पैसे येतील का नाही, या 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही। तर तुम्ही ज्या संपर्काची जी काही वेळ आहे 10 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता। तर ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर या नंबरवरती लगेच तुम्ही लाडक्या बहिणीने कॉल करा। कॉल केल्याच्या नंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन ID असणे आवश्यक आहे आणि मोबाईल नंबरला आधार लिंक जवळ ठेवायचा आहे। तर तुम्हाला 181 याच नंबरवरती कॉल करायचा आहे। अदरवाईज कोणालाच OTP वगैरे काही द्यायचं आहे आवश्यकता नाही आहे। तर आता तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे। महिला व बाल विकास अधिकारी प्रति लिहायचा आहे। लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये अनुदान मिळाले नसल्याबाबत अर्ज। तर इथं महोदया मी खालील सही करणारी अर्जदार महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, परंतु आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये 3000 रुपयाचे अनुदान अद्यापही जमा झालेले नाही। तर माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहा, अर्ज क्रमांक लिहायचा आहे, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका। मी योजनेसाठी पात्र असून मला अनुदान मिळालेले नाही, माझी ई केवायसी पूर्ण आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तरी आपण विनंती आहे की माझ्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला जे काही अनुदान जमा करण्यात यावे ही नम्र विनंती। धन्यवाद। आपला विश्वासू दिनांक आणि स्वाक्षरी। ज्यांना कोणाला आलेच नसेल तर अशाने मी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा। आता 31 मार्च शेवटची तारीख आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी राहिलेली असेल तर अशाने ई केवायसी करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचे सुरळीतपणे हप्ते तुमचे इथं सुरू राहतील। 3 हप्ते एकत्र जे काही 2 हप्ते एकत्र जमा होत आहे। आता यामध्ये मार्च, फेब्रुवारी असं देखील असू शकते। त्या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्रे तर जोडून द्यायचे, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, त्यानंतर पावती,
आणि KYC केलेल्याचं प्रूफ तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मोठी अपडेट बैठकीमध्ये मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. आजपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा व्हावे हे आदेश इथं देण्यात आलेले आहे. 3,000 रुपये. तर आता टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. तर आता पैसे कोणाला येणार नाहीत. तर ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, ज्यांनी KYC केलेली नाही, DBT लिंक नाही, अर्जामध्ये चुकीचा फॉर्म भरलेला आहे, KYC चुकीची केलेली आहे, तर अशांना पैसे इथं येणार नाही. ज्यांची कोणाची KYC करताना चुकलेली आहे तर तुम्हाला 31 मार्च शेवटची संधी आहे. लगेच तुम्ही तुमची KYC एडिट करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.